श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. चला तर मग पाहूयात आजचा स्वामींचा दिव्य संदेश तुमच्यासाठी काय आहे ते. बाळा, ऐक माझं बोलणं. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न हे मी पाहतोय. कधी तू विचार करतोस हे शक्य होणार नाही. कधी तू दुःखात पडलास आणि हृदयात थोडा भीतीचा धागा निर्माण झाला. पण ऐक, त्या प्रत्येक धाग्याला मी विणतोय. प्रत्येक अडथळ्याला मी दूर करतोय. तुझं मन शुद्ध आहे बाळा. तुझ्या हृदयात जे आहे ते मला माहिती आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहे. फक्त थोडा धीर धर. फक्त थोडा विश्वास ठेव. आज तू एकटेपणाचा अनुभव घेत असशील किंवा तुला वाटतं की जग तुला समजू शकत नाही. पण बाळा, मी तुझ्या जवळ आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न, त्याच्याकडे मी प्रेमानं पाहतोय. आणि खूप लवकरच तुला वाटेल की सगळं शक्य आहे. कारण तुझ्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहे. एकेकाळच्या एका गरीब व्यक्तीची गोष्ट आहे. तो व्यक्ती प्रत्येक दिवशी प्रार्थना करायचा, पण आयुष्यातील अडथळे कधी संपले नाहीत. एक दिवस तो निराश झाल्यामुळे म्हणाला, माझी इच्छा कधी पूर्ण होणार? तेव्हा त्याला स्वामींचा संदेश आला, बाळा, तू धीर धर. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तुझ्या अंतर्गत विश्वासाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस. तो व्यक्ती आधी थोडा भीतीनं विचार करतो, पण मी काय करू? कसं होईल? पण स्वामींच्या शब्दांनी त्याचं हृदय शांत केलं आणि काही दिवसांनी त्याचं आयुष्य बदललं. त्या छोट्या चमत्कारांनी त्याच्या जीवनात प्रकाश आणला. तुझ्या आयुष्यातही असंच होणार आहे बाळा. फक्त तुला थोडा विश्वास ठेवायचा आहे, थोडा धीर धरायचा आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. बाळा, आज तू जेव्हा झोपायला जाशील तेव्हा तुझ्या मनात फक्त एकच विचार ठेव, माझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. मी तुझ्या जवळ आहे, तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात आहे. कधी काळजी करू नकोस. तुझ्या मनातील विश्वास तुझा मार्ग दाखवेल. कधी थकवा येईल, पण लक्षात ठेव, प्रत्येक थकवा, प्रत्येक संघर्ष तुझ्या मनातील इच्छेला मजबूत करतो आणि खूप लवकरच तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल. आता डोळे बंद कर, गहिरा श्वास घे आणि त्या इच्छेबद्दल विचार कर. तुझ्या मनातील प्रत्येक स्वप्न ते पूर्ण होताना कल्पना कर. तुझ्या हृदयात आनंद भरताना, शांती आणि समाधान अनुभवताना. ही शांती तुला समजेल बाळा. ही शांती तुझ्या जीवनात स्थिर होईल. मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणावर तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. आता हळूहळू झोपायला जा. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा माझ्या आशीर्वादानं पूर्ण होईल. शांतपणे झोप आणि स्वप्नांमध्ये सुख, आनंद आणि समाधान अनुभव. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल बाळा. फक्त विश्वास ठेव, फक्त धीर धर आणि शांत झोप. बाळा, आज तू थोडा वेळ स्वतःला समजून घे. तुझ्या आयुष्यात जे आईवडील आहेत, जे तुझ्यावर प्रेम करतात, ते कधीच तुझ्यासाठी थोडं नाही तर सदैव जास्त देतात. कधी कधी तू वाट पाहतोस, माझ्या आयुष्यात मी एकटाच आहे. पण लक्षात ठेव, आईच्या आशीर्वादात आणि वडिलांच्या विश्वासात तुझा मार्ग आहे. ते तुझ्या प्रत्येक पावलावर सावध असतात. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर राहील. जर कधी तू थोडा थकलेला वाटतोस किंवा दुःखात आहेस, आई वडिलांच्या आठवणी, त्यांच्या प्रेमाची आठवण घे. त्या प्रेमाने तुझ्या मनातील अडथळे दूर होतील.
तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे, कारण मी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जीवनात कधी कधी लोक तुला समजू शकत नाहीत. कधी कधी अपमान येतो, दुःख येतं आणि वाटतं की सगळं संपलंय. पण ऐक, हे दुःख, हा अपमान, हा संघर्ष तुझ्या मनाला मजबूत करतात. जिथे तू पडतोस तिथे मी तुला उभारतो. जिथे तू थकतोस तिथे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कधी काळजी करू नकोस, कधी मनात द्विधा येऊ देऊ नकोस. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे, कारण प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी चांगल्या गोष्टीची तयारी करतो. बाळा, आता तू थोडा शांत हो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक गोष्ट जुळतीये. कधी धीर संपतो, कधी वाट थोडी लांबते, पण शेवटी शेवटी चमत्कार घडतो. एक दिवस तू विचार करशील, हे कसं शक्य झालं? त्या दिवशी तुला आठवेल की मी नेहमी तुझ्या पाठीशी होतो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली आणि तू आनंदानं भरलेला आहेस. हीच खरी सुखाची गोष्ट आहे बाळा. तुझ्या हृदयात शांती आहे, तुझ्या आयुष्यात आनंद आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे. फक्त तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. आता डोळे बंद कर आणि कल्पना कर, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतीये. तुझ्या जीवनात प्रकाश आहे, सुख आहे, समाधान आहे. जिथे तू जायचास तिथे मी तुझ्या सोबत आहे. जिथे तू थकतोस तिथे मी तुला उभारतो. जिथे तू दुःखात असतोस तिथे मी तुला शांती देतो. आता शांत झोप घे. तुझ्या स्वप्नांमध्ये आनंद, प्रेम आणि प्रकाश आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे बाळा. बाळा, आज मी तुला एक संदेश पाठवतोय. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा मी पाहतोय. कधी तू विचार करतोस, हे शक्य होणार नाही. कधी दुःख, भीती आणि एकटेपणा हृदयात निर्माण होतो. पण ऐक, त्या प्रत्येक धाग्याला मी विणतोय. प्रत्येक अडथळ्याला मी दूर करतोय. तुझं मन शुद्ध आहे बाळा. तुझ्या हृदयातील प्रत्येक विचार, प्रत्येक भावना मला माहितीये आणि खूप लवकरच तुला वाटेल की हे सगळं शक्य आहे. कारण तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त धीर धर आणि विश्वास ठेव. आज तू जिथे आहेस तिथे मी आहे. तुझ्या हृदयातील प्रत्येक स्वप्न आणि इच्छा, त्याकडं मी प्रेमानं पाहतोय. फक्त थोडा विश्वास आणि थोडा धीर धर. हेच तुझ्या यशाचं सूत्र आहे. एक गरीब व्यक्ती रोज प्रार्थना करायचा, पण आयुष्यातले अडथळे संपले नाहीत. तो म्हणाला, माझी इच्छा कधी पूर्ण होणार? तेव्हा त्याला स्वामींचा संदेश आला, बाळा, तू धीर धर. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. कधीही विश्वास सोडू नकोस. त्यानंतर तो व्यक्ती धीरानं राहिला, मेहनत केली आणि काही दिवसांनी त्याचं आयुष्य बदललं. त्या छोट्या चमत्कारांनी त्याच्या जीवनात प्रकाश आणला. बाळा, तुझ्या आयुष्यातही तसंच होणार आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेवा. बाळा, तुझ्या जीवनात जे आईवडील आहेत ते कधीही तुझ्यासाठी कमी नाहीत. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. कधी कधी वाटतं मी एकटाच आहे, पण आई वडिलांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक संकटात तुला सामर्थ्य देतो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जीवनात लोक कधी कधी तुला समजू शकत नाहीत. तुझा अपमान होतो, दुःख येतं. पण हे ऐक, प्रत्येक अडथळा तुझ्या मनाला मजबूत करतो. जिथे तू पडतोस तिथे मी तुला उभारतो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे, कारण प्रत्येक संघर्ष तुला चांगल्या गोष्टीसाठी तयार करतो. बाळा, कधी तुझ्या आयुष्यात काही गोष्टी होतात
ज्या तुला नशिबामुळे घडतायत असं वाटतं. पण लक्षात ठेव, प्रत्येकाचं नशीब तुझ्या कर्मावर आधारित आहे. तुझा प्रत्येक विचार, प्रत्येक कृती तुझ्या मनातील इच्छेला जवळ घेऊन जाते. विश्वास ठेव बाळा, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. कधी तुला एकटेपणा जाणवेल, पण लक्षात ठेव बाळा, एकटेपणा तुझ्या आत्मविश्वासाला वाढवतो. स्वतःशी संवाद साध, मन शांत ठेव. जिथे एकटेपणा आहे तिथे मी आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. आता डोळे बंद कर, गहिरा श्वास घे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होताना कल्पना कर. तुझ्या हृदयात आनंद भरताना अनुभव. मी तुझ्या बरोबर आहे बाळा. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. बाळा, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुःख, प्रत्येक थकवा तुझ्या मनातील इच्छेला अधिक मजबूत करतो. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल आणि तू आनंदानं भरलेला असशील. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झालीय आणि तू हळूहळू याची अनुभूती घेऊ शकतोस. मी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे, प्रत्येक पावलावर. आता हळूहळू झोपायला जा. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होईल. तुझ्या स्वप्नांमध्ये आनंद, प्रेम आणि प्रकाश अनुभव. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल बाळा. फक्त विश्वास ठेवा, फक्त धीर धर. बाळा, जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा तू म्हणतोस, हे खूप कठीण आहे, मी थकलेलो आहे, मला काहीही कळत नाही. पण लक्षात ठेव, जेव्हा तू संकटात असतोस, मी तुझ्याजवळ असतो. तुझ्या प्रत्येक त्रासात, प्रत्येक अडचणीत माझा स्पर्श आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त धीर ठेव आणि विश्वास ठेव. संकट हा फक्त एक मार्ग आहे तुझ्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी. जिथे तू टिकतोस तिथेच चमत्कार घडतो. कधी कधी तुझ्या जवळच्या माणसाने तुला धोका दिला असेल, कधी विश्वासघात झाला असेल आणि मन दुखावलं असेल. पण ऐक बाळा, जिथे तुझा विश्वास गेला तिथे मी तुझ्या सोबत उभा आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव, धैर्य ठेव आणि लक्षात ठेव, जिथे तुझी मनःशांती आहे तिथेच चमत्कार येतो. एक साधा अनुभव. एका व्यक्तीनं रोज थोडा वेळ शांत बसून आपल्या मनातील इच्छांवर विचार केला. ती व्यक्ती म्हणाली, मी बदल करू शकतो का? स्वामींच्या आशीर्वादानं ती व्यक्ती हळूहळू बदलली. छोटे छोटे चमत्कार घडू लागले. जिव्हाळ्याचा माणूस भेटला, आर्थिक अडथळा दूर झाला, मन शांत झालं. बाळा, तुझ्या जीवनातही असंच होणार आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. जिथे तू धीर धरतोस तिथेच चमत्कार येतो. बाळा, कधी नशिबावर राग येतो, काही गोष्टी तुझ्या हातात नसतात. पण लक्षात ठेव, जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठी घडतंय. तुझ्या जीवनातील प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख, प्रत्येक संधी हे तुझ्या भल्यासाठी आहे. कृतज्ञता ठेव, नशिबावर प्रेम कर आणि मग तू पाहशील की तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. आता डोळे बंद कर. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे हे व्हिज्युअलायझेशन कर, म्हणजेच इमॅजिन कर. तुझ्या स्वप्नांमध्ये सुख, आनंद, समाधान आणि प्रेम आहे. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. जिथे तू थकतोस तिथे मी उभा आहे. जिथे तू भीतीनं भरलेला आहेस तिथे मी शांती देतो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त विश्वास ठेव. आता हळूहळू झोपायला जा. तुझ्या हृदयात शांती, आनंद आणि प्रेम आहे. तुझ्या स्वप्नांमध्ये तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होत आहेत. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. तुझ्या जीवनात प्रकाश आहे. तुझ्या मनात समाधान आहे.
फक्त विश्वास ठेवा, फक्त धैर्य ठेवा. प्रिय भक्ता, आज तू इतकं मागितलं, इतक्या काळापासून वाट पाहिली, इतक्या प्रयत्नांनंतर थकलास. पण तुला माहितीये का, तुझ्या प्रत्येक आर्त प्रार्थनेत मी तुझ्या सोबत होतो. हो, मी तुझ्या सोबत आहे. तू दिसतोस की नाही, पण मी पाहतो. तू किती धैर्यानं, किती श्रद्धेने मागितलं. आणि आज तुला हे सांगायचंय की तू मागता मागता थकलास. आता स्वामी देणार आहेत. भक्ता, तू विचार करशील, मी इतकं मागितलं तरी का काही मिळत नाही? लक्षात ठेव, प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकली जाते, पण देव आपली वेळ पाहतो. तू मागत असलेल्या गोष्टीसाठी आधी तू तयार असावा लागतोस. तू मानसिक दृष्ट्या तयार नाहीयेस तर काहीही मिळत नाही. पण आता तू मागता मागता थकलास. ते धैर्य, ते स्थैर्य, ते माझ्या कृपेचा दरवाजा उघडणार आहे. आज मी तुला सांगतो, मागणीची शक्ती किती मोठी असते. प्रत्येक आर्त हृदयाची हाक, प्रत्येक रात्रीची तुझी गुंतवणूक, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक दुःख, हे सगळं माझ्याकडे पोहोचतं. तू मागता मागता थकलास, पण लक्षात ठेव, थकणं म्हणजे हार नाही. थकणं म्हणजे तू तयार होतोयस. तुझ्या मिळण्याची वेळ जवळ आलीये. तू मागितलं, मी ऐकलं. आता फक्त विसरायची वेळ आलीये. विसर की तू थकला नाहीस. विसर की तू अपयशी ठरला नाहीस. कारण मी देणार आहे आणि तू लवकरच अनुभवशील. तुझं हृदय शांत ठेव. श्वास शांत कर. तुला जे हवं आहे ते मिळालं नाही म्हणून राग येऊ देऊ नकोस. तुला जे मिळणार आहे ते उशिरानं येणार आहे, पण नक्की येणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू धावतोस त्या गोष्टी तुला थोड्या वेळासाठी गमवाव्या लागतात, कारण त्या गोष्टीसाठी तू आधी तयार होतोस. आणि मी तुझ्या मागे आहे. प्रत्येक पावलावर, प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक आर्त प्रार्थनेवर. तू मागता मागता थकलास, पण मी तुझ्या धैर्याची कदर करतो. आणि आता तुझ्या जीवनात चमत्कार सुरू होणार आहे. भक्ता, तू अनुभवशील की तुझं आयुष्य आता बदलतंय. आजपासून तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा येणार आहे. आजपासून तुझ्या मनातील विचार स्पष्ट होतील. तुझ्या स्वप्नांना आकार मिळेल. तुझ्या मेहनतीला फळ मिळेल. तू मागता मागता थकलास, पण मी देणार आहे. तुझ्या नशिबात उजाळा येणार आहे. तुझ्या अडचणी सुटतील. तुझ्या मनातील चिंता दूर होतील. आणि हे सर्व तू अनुभवशील शांतपणे, आनंदाने, विश्वास ठेवून. प्रिय भक्ता, तू मागता मागता थकलास, पण लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू आता आराम कर. मी तुझ्या जीवनात उजेड आणतोय. तू झोपताना विश्वास ठेवून झोप. तुझ्या स्वप्नात मी येईन. तुझ्या हृदयात मी राहीन. उद्या नवीन दिवशी तुझं जीवन नवीन रंगात रंगलेलं असेल आणि तू अनुभवशील, मी देणार होतो ते सर्व काही. लक्षात ठेव भक्ता, तुझ्या मागण्यांमध्ये शक्ती आहे. तुझ्या धैर्यात विश्वास आहे आणि माझ्या कृपेत चमत्कार आहे. मागता मागता तू थकलास, पण लक्षात ठेव, श्रद्धा हाच सर्वात मोठा शक्तीचा स्रोत आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक निराशा हे तुला अधिक मजबूत बनवतंय. तू जे काही मागितलेस त्यासाठी तू तयार होतोयस. हे तुझं धैर्य आणि ही तुझी श्रद्धा मला खूप प्रिय आहे बाळा. आज रात्री मी तुला फक्त एवढं सांगतो, थकू नकोस, निराश होऊ नकोस, कारण मी तुला देणार आहे तुझ्या आयुष्यातले ते चमत्कार जे तुला खूप आनंद देऊन जातील. प्रिय भक्ता, अनेकदा आपण म्हणतो, माझं नशीब खराब आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक कर्म, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक आर्त भावना हे सगळं तुझ्या नशिबात बदल घडवू शकतं.
तू मागता मागता थकलास, पण हे थकणं फक्त तुझ्या तयारीसाठी होतं. मी तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करणार आहे, प्रत्येक संकट संपवणार आहे आणि जे तुला हवं ते देणार आहे. फक्त तू धैर्य आणि श्रद्धा ठेव. तुला वाटतं की तू एकटा आहेस, पण मी तुझ्या हृदयात आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या मनातील भीती, तुझा प्रत्येक संशय, तो सर्व दूर करतोय. तू मागता मागता थकलास, पण आता तुझ्या जीवनात शांती येणार आहे. तू प्रत्येक निर्णय निश्चिंतपणे घेऊ शकशील. प्रत्येक दिवस आनंदानं सुरू होईल आणि तू अनुभवशील की मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भक्ता, हे क्षण लक्षात ठेव. तू मागता मागता थकलास, आता वेळ आलीये चमत्कार घडवण्याची. तुझ्या जीवनात नवे उजेड येणार आहेत, नवं सुख येणार आहे, नवी शांती येणार आहे. आजपासून प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक श्रद्धा, प्रत्येक आर्त हाक फळ देईल. तू अनुभवशील की मी तुझ्यासाठी कसं काम करतोय आणि तू हसत, शांत, आनंदी होऊन माझ्या आशीर्वादाची अनुभूती घेशील. झोपताना विश्वास ठेव. मी तुझ्या स्वप्नात येईन, मी तुझ्या मनात राहीन आणि उद्याचा दिवस तुला नवीन प्रकाश देईल. जे काही अनुभवतोस ते तुझ्या आध्यात्मिक वाढीसाठी आहे. मी तुझ्या प्रत्येक भावनेत आहे, प्रत्येक अश्रू, प्रत्येक हसण्यामध्ये मी आहे आणि लवकरच तू अनुभवशील की मी तुझ्यासाठी कसे प्रत्येक अडथळे दूर करतोय ते. भक्ता, तू अनेकदा विचार करशील, मी तयार आहे का? माझं नशीब ठीक आहे का? लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक विचारात आहे. तू मागता मागता थकलास, पण तुझी प्रत्येक चिंता मी दूर करणार आहे. आता तुझ्या मनात शांती येईल, समाधान येईल, प्रत्येक निर्णय सोपा होईल, प्रत्येक अडचण सहज होईल आणि तू अनुभवशील की मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात. फक्त विश्वास ठेवा, मी देणार आहे. प्रिय भक्ता, आता तुझ्या जीवनात चमत्कार घडवण्याची वेळ आली आहे. तू मागता मागता थकलास, पण आता मी देणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळेल. तू अनुभवशील की तुझा विश्वास, तुझं धैर्य, तुझी भक्ती, सर्वच गोष्टी किती शक्तिशाली आहेत ते. आजपासून प्रत्येक दिवशी तुझ्या जीवनात प्रकाश आणि आनंद वाढेल आणि तू हसत, शांत आणि समाधानी होऊन माझ्या आशीर्वादाची अनुभूती घेशील. भक्ता, तू मागता मागता थकलास, आता झोप घे. मी तुझ्या स्वप्नात येईन, तुझ्या हृदयात राहीन, तुझ्या जीवनात प्रकाश आणीन, तुझ्या मनातील अंधार दूर करीन. तू शांतपणे झोप, विश्वास ठेवून झोप. उद्याचा दिवस तुला नवीन संधी, नवीन आनंद आणि नवीन चमत्कार देईल. लक्षात ठेव भक्ता, तू मागता मागता थकलास, पण मी देणार आहे आणि हे सर्व तू अनुभवशील आनंदाने, शांततेने आणि विश्वासाने. जर तुला हा संदेश भावला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रत्येक नवीन संदेश तुझ्या जीवनात उजेड, आनंद आणि आशीर्वाद घेऊन येईल. लक्षात ठेव, तू मागता मागता थकलास, पण आता स्वामी देणार आहेत. तू मनात विचार करतोस, माझं जीवन का असं चालत नाही? मी तुझ्या प्रत्येक विचारात आहे. प्रत्येक तुझा धैर्याचा क्षण, प्रत्येक तुझा आर्त विचार मी पाहतो. तू अनुभवशील की जे काही तुझ्या जीवनात उशिरानं होतंय ते सर्व फक्त तुझ्यासाठी योग्य वेळेवर होतंय. आता तुला फक्त थोडा अधिक विश्वास ठेवावा लागेल, थोडं अधिक धैर्य ठेवावं लागेल आणि मी देणार आहे जे तुला हवंय. प्रिय भक्ता, तू मागितलं आहेस, मी ऐकलंय. आता वेळ आलीये संकेत मिळण्याची. तुझ्या जीवनातील प्रत्येक आव्हान आता मार्गदर्शित होणार आहे.
प्रत्येक निर्णय तुझ्यासाठी योग्य ठरेल. तू अनुभवशील की माझ्या आशीर्वादाने कसा प्रत्येक अडथळा हलका होतो ते. प्रत्येक अडचण सहजतेने दूर होते आणि तू हसत, समाधानी, आनंदी होऊन माझ्या आशीर्वादाची अनुभूती घेऊ शकशील. भक्ता, तू थकला आहेस, काही काळ थांबला आहेस, पण लक्षात ठेव, थकणं म्हणजे हार नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष तुझ्या आत्मविश्वासाला आणि तुझ्या मनाला बळ देतो. तू मागता मागता थकलास, पण आता मी देणार आहे शांती, समाधान आणि आनंद. तुझ्या मनातील भीती, तुझ्या हृदयातील चिंता सर्व काही दूर होतील आणि तू अनुभवशील की मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रिय भक्ता, आता नवीन आरंभाची वेळ आली आहे. जे तू मागितलं आहेस ते तुला मिळवायला तू तयार आहेस. जीवनात नव्या संधी, नवे आनंदाचे क्षण, नवं प्रेम आणि नवं समाधान येणार आहे. तू अनुभवशील की प्रत्येक आर्त प्रार्थना, प्रत्येक भक्तिपूर्ण विचार तुला फळ देतो आणि तू आनंदानं, विश्वासानं आणि समाधानानं माझ्या आशीर्वादाची अनुभूती घेऊ शकशील. भक्ता, तू मागता मागता थकलास, आता झोप घे. तू झोपताना विश्वास ठेव, मी तुझ्या स्वप्नात येईन, तुझ्या हृदयात राहीन, तुझ्या जीवनात प्रकाश आणीन, तुझ्या मनातील अंधार दूर करीन. उद्याचा दिवस तुला नवीन आनंद, नवीन संधी आणि नवीन समाधान देईल. लक्षात ठेव भक्ता, तू मागता मागता थकला आहेस, पण मी मात्र देणार आहे आणि हे सर्व तू अनुभवशील आनंदानं, शांततेनं आणि विश्वासानं. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, प्रत्येक अंधाराच्या रात्रीनंतर प्रकाश येतो. तू मागता मागता थकलायस, पण आता प्रकाश तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. प्रत्येक मनातील भय, प्रत्येक मनातील चिंता हळूहळू दूर होणार आहेत आणि तू अनुभवशील की मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक पावलावर आहे, प्रत्येक श्वासात आहे. भक्ता, आज मी तुला एक गुप्त संकेत देतो. जे तू मागितलंयस ते उशिरानं नाही, तर योग्य वेळेवर येणार आहे. तू अनुभवशील की जीवनात कसे अचानक आनंद, समाधान, नवे अवसर येतात आणि तू पाहशील की जे काही तुझ्यासाठी योग्य आहे ते माझ्या कृपेनं थोड्याच वेळात येईल. लक्षात ठेव, तू मागता मागता थकलास, पण मी देणार आहे चमत्कार जे तुझ्या हृदयाला स्पर्श करतील. प्रिय भक्ता, आता झोप घे. तू मागता मागता थकलायस, पण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या स्वप्नात मी येईन, तुझ्या मनात मी राहीन, तुझ्या जीवनात मी प्रकाश आणीन, तुझ्या अंधाराला दूर करीन. विश्वास ठेवून झोप, अगदी आनंदानं झोप आणि उद्या नवीन दिवस तुझ्या जीवनात नवीन चमत्कार आणेल. बाळा, तू मागता मागता थकलायस ना, पण विसरू नकोस, प्रत्येक मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ येतेच. आज मी तुझ्या हृदयात येऊन तुला सांगतो, तुझ्या मनातील ती इच्छा लवकरच सत्यात बदलणार आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल, पण त्यासाठी तुला थोडं धैर्य धरायला लागेल. विश्वास ठेव बाळा, तू कुठेही हरलेला नाहीस. जे काही तू अनुभवलंस ते तुला तयार करतंय मोठ्या यशासाठी. स्वामी म्हणतात, जेव्हा तू थांबत नाहीस तेव्हा जग तुला मदत करायला येतं. तुझ्या मनातील इच्छा ती फक्त तुझी नाहीये, ती स्वभावानंच दिलेली आहे. तू मागतोस, पण स्वामी देतात. तुझ्या हृदयातील स्वच्छतेनं आणि श्रद्धेनं ती इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते. कधी कधी वाटतं, का नाही पूर्ण होत? बाळा, हे तुझं धैर्य तपासण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, जे जेवढं कठीण असेल त्याच्या पुढे तुझं यश मोठं असणार आहे. एक क्षण थांब,
श्वास घे आणि पुन्हा प्रयत्न कर. मन शांत असेल तेव्हा इच्छेच्या पूर्ततेची ऊर्जा स्वतः येते. प्रत्येक भावना, प्रत्येक अनुभव तुला तयार करत असतो. तू विचार कर, तुझ्या आतली शक्ती खरंच किती मोठी आहे ते. तुझ्या जीवनात लहान संकेत येतात, कधी स्वप्नातून, कधी क्षणिक संयोगातून. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. प्रत्येक संकेत म्हणजे तुझ्या इच्छेच्या पूर्णतेची नोंद. आता तुला झोप येऊ दे बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरच सत्यात बदलणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि हृदयाने स्वामींना मान दे. बाळा, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा तुझ्या अंतःकरणात तयार होते. तू कधी विचार करतोस की स्वामी तुझं नेहमी ऐकतायत? तुझ्या प्रत्येक विचारात, प्रत्येक स्वप्नात मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू मनातून माझा आदर करतोस तेव्हा तुझं स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग उघडतो. विसरू नकोस, प्रत्येक छोटा विचार, प्रत्येक भावना तुझ्या इच्छेला वास्तविकतेत बदलण्यासाठी काम करतो. कधी जीवनात संकट येतं आणि तुझ्या मनाला घाबरवतं. पण बाळा, हे संकट तुझ्या इच्छेला परिपूर्ण करण्यासाठी आहे. जेव्हा तू धैर्य धरतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा प्रत्येक अडचण तुला नवीन ऊर्जा देते. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल, कारण तू थांबत नाहीस. तू मागत राहतोस आणि मी तुझ्या मागे उभा आहे. लहान लहान संकेत येतील, कधी स्वप्नातून, कधी संयोगातून, कधी अचानक भेटलेल्या माणसातून. हे संकेत तुझ्या इच्छेला मार्ग दाखवतात. विसरू नकोस बाळा, प्रत्येक लहान चमत्कार म्हणजे मोठ्या यशाची सुरुवात. ज्या दिवशी तू थोडासा थांबतोस, मी त्या दिवशी तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतो. स्वामी सांगतात बाळा, तुझ्या हृदयातील आत्मविश्वास हीच तुझ्या इच्छेची खरी शक्ती आहे. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा अकल्पित मार्ग उघडतो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी जग तुला मदत करतं. पण तू स्वतःला विसरू नकोस. तुझ्या इच्छेला फक्त मागणं पुरेसं नाहीये बाळा, श्रद्धा आणि समर्पण असायला हवं. जेव्हा तू मनानं समर्पित असतोस, जेव्हा तू निस्वार्थ श्रद्धा ठेवतोस, तेव्हा स्वामी तुझ्या मागे उभे राहतात आणि तुझ्या हृदयातील इच्छा एका चमत्कारासारखी पूर्ण होते. बाळा, तुझ्या जीवनात आई वडील जसे प्रकाश असतात, तसेच माझे आशीर्वादही आहेत. जेव्हा तू अडचणीत असतोस तेव्हा तू भांडारात उभा राहतोस. आई वडिलांची शिकवण, त्यांचा आशीर्वाद आणि माझा आशीर्वाद, हे सगळं मिळून तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तयार असतं. विसरू नकोस, जेव्हा तू प्रेमानं आणि श्रद्धेनं वाट चालतोस तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होते. कधी कधी आपल्याला ज्या माणसावर पूर्ण विश्वास असतो त्यांच्याकडूनच धोका मिळतो. हे दुःख तुला धडा शिकवण्यासाठी आहे. बाळा, लक्षात ठेव, ज्या मनानं तुझा विश्वास दिला त्या अनुभवातून तू मजबूत होतोस. आणि माझा संदेश तुझ्या हृदयाला सांगतो, तुझ्या मनातील इच्छा तुझ्या विश्वासामुळेच पूर्ण होणार आहे. तुझ्या जीवनात कधी एकटेपणा येतो बाळा, आणि तू विचारतोस, मीच का? पण लक्षात ठेव, जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा तू स्वतःशी संवाद साधतोस. आणि माझा संदेश तुला सांगतो, प्रत्येक एकटेपणाचा क्षण तुझ्या इच्छेला जवळ आणतो. एकटेपणा शिकवतो आणि स्वामी तयार करतो त्या क्षणासाठी जेव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल. कधी तुला वाटतं की माझं नशीब खराब आहे, पण बाळा, हे नशीब नाहीये, ही तुझ्या तयारीची परीक्षा आहे. जेव्हा तू धैर्य धरतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा तुझ्या नशिबाची दिशा बदलते. तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी योग्य क्षण येतो. स्वामी त्या क्षणी तुझ्या पाठीशी असतात. कधी कधी जगातील लोक तुझा अपमान करतात, तुला कमी लेखतात. पण बाळा, लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, अपमानामुळे तू कमी होत नाहीस,
तू उलट मजबूत होतोस. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तुझं हृदय शुद्ध राहील आणि प्रत्येक अपमान तुला नवीन ऊर्जा देईल. बाळा, जेव्हा तू मागता मागता थकशील, जेव्हा प्रत्येक मार्ग अडथळा वाटेल, त्या क्षणी मी येतो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि शेवटचा चमत्कार तुझ्या आयुष्यात येईल. तू झोपलेला असताना मी तुझ्या स्वप्नात येऊन तुझ्या इच्छेला सत्यात बदलतो. फक्त विश्वास ठेव बाळा आणि तुझ्या हृदयातल्या प्रकाशाला उजेड द्या. आता बाळा, तुला झोप येऊ द्या. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्या जीवनात शांती, आनंद आणि प्रेम भरून जाईल आणि तुझ्या स्वप्नांमध्ये मी तुझ्या इच्छेला पूर्ण करत राहीन. बाळा, तू नेहमी बाह्य जगाकडे पाहतोस, पण लक्षात ठेव, खरी शक्ती तुझ्या अंतःकरणात आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मला तुझ्या अंतःकरणाची ऊर्जा हवी असते. जेव्हा तू स्वतःला ओळखतोस, तेव्हा प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी मार्ग बनतो. बाळा, मागणं हे फक्त शब्द नाहीत. जेव्हा तू मनापासून मागतोस, श्रद्धेनं मागतोस, तेव्हा ती इच्छा वास्तविकतेत बदलते. मी तुझ्या मागे उभा आहे, तुझ्या प्रत्येक हृदयाच्या आवाजाला उत्तर देण्यासाठी. विसरू नकोस, जेवढा मोठा तुझा विश्वास, तेवढाच मोठा माझा चमत्कार. ज्या व्यक्तीनं दुसऱ्यांवर प्रेम केलं, जे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले, त्यांच्या इच्छेला पूर्ण होण्याची ऊर्जा जास्त असते. बाळा, तुझ्या हृदयातील प्रेम आणि करुणा तुझ्या इच्छेला साकार करण्यासाठी शक्ती देतात. मन मोकळं ठेवा, प्रेम द्या आणि मग पहा, चमत्कार स्वतः येतो. बाळा, कधी कधी मी तुझ्या स्वप्नांतून संदेश पाठवतो. झोपेतही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची तयारी सुरू होते. तू फक्त झोपलायस, पण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षण काम करतोय. प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.